शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशिकमध्ये एक दिवसांचं शिबिर मेळाव्यामध्ये मतचोरी संदर्भात दाखवण्यात आलं प्रात्यक्षिक। मतदारानं दिलेलं मत चुकीच्या ठिकाणी जात असल्याचा प्रात्यक्षिकात दावा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एकदिवसीय शिबिर नाशिकमध्ये पार पडलं। शिबिराला पक्षाचे 5 आमदार आणि 2 खासदार अनुपस्थित। अमोल कोल्हे, रोहित पाटील, राजू खरे, सुरेश म्हात्रे, अभिजित पाटील, उत्तम जानकर होते गैरहजर। मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा। पुण्यातल्या महिलेची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार। यावेळी कोण पर्रिकर, अजितदादांचा सवाल। पुण्यातील बिल्डर लोकांना अजित पवारांचा इशारा। बिल्डर लोकांना मस्ती आली असेल तर ऍक्शन घ्या, अजित पवारांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। पुण्याच्या मुंढवा भागामध्ये पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गाऱ्हाणं मांडलं। यानंतर अजित पवारांचा थेट महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन। पुण्यातील आमनोरा रोड संदर्भात महिलेनं तक्रार केल्यावर अजितदादांनी महिलेला सुनावलं। आपल्याला चूक झाली मान्य, मात्र आता काम करू द्या, अजितदादांचं तक्रारीवर उत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला मिसळचा आस्वाद। आज पुणे दौऱ्यावर असताना मांजरीतील घाडगे या ठिकाणी खाल्ली मिसळ। नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत गोंधळ। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर। त्यावरूनच व्यासपीठावर बाचाबाची आणि धक्काबुक्की। विश्वास पाटील 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष। साताऱ्यात पार पडणार 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन। पानिपतकार विश्वास पाटलांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान। डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन। पाकिस्तान आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त। ठाण्यातल्या चंदनवाडीत शिवसेना शाखेबाहेर ठाकरे सेनेचं आंदोलन। केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। क्रिकेटचं साहित्य तोडून महिलांकडून निषेध। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। माझं कुंकू माझा देश असं महिला आंदोलकांचं घोषवाक्य। बीसीसीआय अध्यक्ष जय शहा आणि केंद्र सरकारचा केला निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भारत पाक सामन्याला विरोध। हातात सिंदूर घेऊन महिलांचं आंदोलन। केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। पुण्यात ठाकरे सेनेचं माझं कुंकू माझा देश आंदोलन। दहशतवादी हल्ल्यामध्ये माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं तरीही पाकिस्तानची क्रिकेट सामना आयोजित करण्याचा मोदी सरकारच्या निर्णयाचा निषेध। आज भारत पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार। याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी ठाकरे सेनेकडून आंदोलनं। याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी नागपूरच्या खामला भागातील हनुमान मंदिरामध्ये होम हवन। आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा विजय होण्यासाठी होम हवन। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठ्या नेत्याची विकेट पडली। सुरेश धस यांचं नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला। सहकार्याने उद्योग केला म्हणून क्लीन बोल्ड झाले धस यांचा निशाणा। मनोज जरांगेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका। दादांवर बोलताना जरांगेंकडून भुजबळांचा अलिबाबाचा उल्लेख। सरकार म्हणून आम्हाला कोणालाही नाराज करायचं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। लक्ष्मण हाकेंचा जरांगेंसमोर ओबीसी मराठा विवाहाचा प्रस्ताव। लग्नाची वेळ आली की 96 कोळी। लक्ष्मण हाकेंची टीका। आमच्या लेकरांना बोलायचा अधिकार कोणी दिला? तुम्हाला धनगर मराठ्यांमध्ये वाद लावायचा आहे का? जरांगेंचा सवाल। लातूरच्या निलंग्यामध्ये जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तरुणाची आत्महत्या। रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचं आंदोलन। प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भिवंडीमध्ये भव्य कार रॅलीचं आयोजन। खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांच्या वतीनं भव्य कार रॅलीचं आयोजन। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या। नाव दिल्याशिवाय विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही। खासदार संजय दिना पाटील यांचा इशारा। नवी मुंबई विमानतळ 4 नव्या मार्गांनी जोडले जाणार। नव्या 10 मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा मेरीटाईम बोर्डाचा निर्णय। नव्या मार्गावर स्पीड बोटी, रोरो सेवा आणि वॉटर टॅक्सी धावताना दिसणार। न्यायालयानं शिक्षकांच्या टीईटी परीक्षेवर पुनर्विचार करावा। शिक्षक भरती संघटनेची मागणी। टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सक्तीनं सेवानिवृत्ती घ्यावी लागणार। तसंच कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक ठरणार।
ई पीक पाहणीला 20 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. खरीप हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी केली जाते ई पीक पाहणी. अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची नोंदणी केली नाही. जालन्यामध्ये बिअर बारचं बिल भरण्याच्या बदल्यामध्ये फाईलवर सही करणाऱ्याचा प्रकार. जालन्यातील भोकरदनमधील नाजा येथील तलाठ्यानं बारचं बिल भरण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर. बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण आणि बेदम मारहाण झालेल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 10 जणांना घेतलं ताब्यात. जुन्या प्रेयसीनंच सुपारी देऊन अपहरण केल्याचं उघड. पोलिसांनी तरुणाची 14 तासात केली सुटका. एमपीडीएच्या कारवाईनंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच एका गुन्हेगाराचं फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत. गुन्हेगाराचं असं स्वागत होत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीमध्ये रेखे करणाऱ्या जहाल नक्षलवाद्याला अटक. हत्येसह जाळपोळ, भूसुरुंग स्फोटासारख्या अनेक कारवायांमध्ये होता सक्रिय सहभाग. हत्येच्या प्रकरणातील आरोपीला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये शाही पाहुणचार मिळत असल्याचा पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांचा आरोप. आरोपीला मिळत असलेल्या शाही पाहुणचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार. भंडाऱ्यातला प्रकार. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये उडी मारून तरुणाची आत्महत्या. पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार. आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगितलं. पत्नीविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरामध्ये कुत्र्याला अमानुष मारहाण. अज्ञातानं कुत्र्यावर 18 वार केल्याची घटना समोर. मारहाणीमध्ये कुत्र्याचा मृत्यू. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. सोलापूरच्या होटगी रोडवर 2 दुचाकीच्या शोरूमला आग. सिद्धी सुझुकी आणि आहेरकर बजाज शोरूमला आग. वाहनांचं आणि साहित्याचं मोठं नुकसान. साताऱ्यामध्ये एका आईनं चक्क 4 बाळांना जन्म दिला. तर याच आईनं 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता. साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातील अनोखी घटना. सांगलीच्या तासगावमधील कवठे एकंद गावामधून 4 वर्षांच्या मुलाचं अपहरण. पोलिसांकडून तपास सुरू. इंद्रपाल रावत असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव. अंबरनाथमधील नवीन भेंडीपाडा परिसरामधील एका बंद घरासमोर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नवजात बाळ आढळलं. स्थानिकांनी बाळाला रुग्णालयामध्ये दाखल केलं असून अज्ञातावर गुन्हा दाखल. एका महिलेच्या पोटातून तब्बल 3.5 किलो वजनाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी. पालघरमध्ये केमिकलची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी पाण्याच्या टँकरमधून वाहतूक. बोईसर तारापूर एमआयडीसीतील क्लोथ व्हेरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा टँकर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये अनधिकृत फवारणी औषधं जप्त. गावागावामध्ये विकली जात होती अनधिकृत फवारणीची औषधं. फवारणी औषधीची 9 खोकी केली जप्त. कारवाईमध्ये दोघांना अटक. वसईमध्ये हिट अँड रनची घटना. कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारची धडक. अपघातामध्ये कचरा वेचणारी व्यक्ती गंभीर जखमी. अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू. ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनरची पार्क केलेल्या 9 वाहनांना जोरदार धडक. अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील एसपी ऑफिस जवळ भीषण अपघात. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. स्कूल बस आणि स्कूल व्हॅन अपघात प्रकरणी राजेश यादव आणि राजनेश सिंग यांच्यावर गुन्हे दाखल. वाहतूक नियम आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. अपघातामध्ये विद्यार्थिनीसह स्कूल व्हॅन चालकाचा झाला होता मृत्यू. 22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होणार असून परळच्या वर्कशॉप परिसरामध्ये देवींच्या मंडळांची गर्दी. अनेक देवींच्या मूर्ती परळच्या कार्यशाळेतून मंडळांकडे रवाना. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ. नवरात्र उत्सवापूर्वी देवीची मंचकी निद्रा. पलंगी कुटुंबाकडून देवीच्या पलंगांची केली जाते स्वच्छता. खानदेशामध्ये गणेश विसर्जनानंतर अनेक घरामध्ये भुलाबाईची स्थापना. जळगावमधील केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं सामूहिक भुलाबाई महोत्सवाचं आयोजन. अनेक महिला आणि मुली सहभागी.